हा महाकुंभ भाविकांच्या संख्येच्या हिशेबानं ऐतिहासिक ठरला आहे. केवळ कुंभमेळाच नव्हे तर जगातील कोणत्याही कार्यक्रमाच्या आयोजनात आजवर इतक्या मोठ्या संख्येनं लोक एकत्र आलेले नाहीत. जितके लोक 45 दिवसांमध्ये प्रयागराजमध्ये तयार करण्यात आलेल्या एका अस्थायी शहराशी जोडले गेले होते. ही संख्या खरंतर अनेक देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा देखील अधिक आहे. यामध्ये अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा दुप्पट ही संख्या आहे. पाकिस्तानच्या लोकसंख्येपेक्षा 2.5 पट जास्त आहे. तसंच रशियाच्या लोकसंख्येपेक्षा 4 पट जास्त लोक आत्तापर्यंत कुंभमेळ्यात आले आहेत. इतकंच नव्हे तर जपानच्या लोकसंख्येपेक्षा 5 पट जास्त, यूकेच्या लोकसंख्येपेक्षा 10 पट जास्त आणि फ्रान्सच्या लोकसंख्येपेक्षा 15 पट जास्त इथल्या भाविकांची संख्या होती. 11 फेब्रुवारी रोजी 45 कोटी भाविकांनी इथं पवित्र स्नान केलं होतं. त्यानंतर 22 फेब्रुवारी रोजी ही संख्या 60 कोटींवर पोहोचली. त्यानंतर महाशिवरात्रीला या एकूण संख्येनं 65 कोटींचा आकडा पार करत नवा इतिहास रचला. देशाच्या सुमारे अर्ध्या लोकसंख्येनं लगावली डुबकी. प्रयागराज इथं आयोजित महाकुंभ मेळ्यातील भाविकांची संख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास निम्मी संख्या होती. जगभरातील हिंदू धर्माला मानणाऱ्या लोकांनी या पवित्र स्नानाचा लाभ घेतला. 73 देशांच्या राजकीय नेत्यांचा सहभाग. या कुंभमेळ्यात 73 देशांच्या राजकीय नेत्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये भूतानचे नरेश नामग्याल वांगचुक यांच्यासह इतर देशांचे अनेक राजकीय पुढाऱ्यांनी या कुंभमेळ्यात हजेरी लावली. नेपाळमधून 50 लाखाहून अधिक लोकांनी आजवर त्रिवेणी संगमावर हजेरी लावली. याशिवाय इटली, फ्रान्स, यूके, पोर्तुगाल, अमेरिका, इस्रायल, इराण, मॉरिशस या देशांमधून श्रद्धाळू कुंभमेळ्यात स्नानासाठी आले होते. इतकंच नव्हे तर जपानच्या लोकसंख्येपेक्षा 5 पट जास्त, यूकेच्या लोकसंख्येपेक्षा 10 पट जास्त आणि फ्रान्सच्या लोकसंख्येपेक्षा 15 पट जास्त इथल्या भाविकांची संख्या होती. 11 फेब्रुवारी रोजी 45 कोटी भाविकांनी इथं पवित्र स्नान केलं होतं. त्यानंतर 22 फेब्रुवारी रोजी ही संख्या 60 कोटींवर पोहोचली. त्यानंतर महाशिवरात्रीला या एकूण संख्येनं 65 कोटींचा आकडा पार करत नवा इतिहास रचला. देशाच्या सुमारे अर्ध्या लोकसंख्येनं लगावली डुबकी. प्रयागराज इथं आयोजित महाकुंभ मेळ्यातील भाविकांची संख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास निम्मी संख्या होती. जगभरातील हिंदू धर्माला मानणाऱ्या लोकांनी या पवित्र स्नानाचा लाभ घेतला. 73 देशांच्या राजकीय नेत्यांचा सहभाग. या कुंभमेळ्यात 73 देशांच्या राजकीय नेत्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये भूतानचे नरेश नामग्याल वांगचुक यांच्यासह इतर देशांचे अनेक राजकीय पुढाऱ्यांनी या कुंभमेळ्यात हजेरी लावली. नेपाळमधून 50 लाखाहून अधिक लोकांनी आजवर त्रिवेणी संगमावर हजेरी लावली. याशिवाय इटली, फ्रान्स, यूके, पोर्तुगाल, अमेरिका, इस्रायल, इराण, मॉरिशस या देशांमधून श्रद्धाळू कुंभमेळ्यात स्नानासाठी आले होते.